ओम नमः शिवाय. नमस्कार, मी खुशाल, ज्योतिष आणि वास्तुअभ्यासक नवदृष्टी ज्योतिषविद्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज मी सामान्य कुंडलीच्या आधारे वृश्चिक राशी 2026मध्ये घडणाऱ्या शुभ आणि अशुभ घटनांचे भविष्यपण सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे. खरं तर गोचर ग्रहांचे भविष्यपण चंद्रकुंडलीवरूनच पाहिले पाहिजे, परंतु सामान्य कुंडलीत ते स्वतंत्र पाहणे अशक्य आहे. यावर्षी कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी तुम्ही तथ्य शोधण्यासाठी आणि माहिती पडताळण्यासाठी विशेष कठोर परिश्रम कराल. तुमची तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि तीक्ष्ण विश्लेषणात्मक दृष्टी तुम्हाला तुमचे विचार व्यक्त करण्यास आणि सर्व स्तरांवर प्रभावीपणे संवाद साधण्यास सक्षम करेल. कदाचित तुम्ही भावनांमध्ये वाहून जाल व कामाच्या ठिकाणी तुम्ही इतरांवर वर्चस्व गाजवाल किंवा अनावश्यकपणे दरारा निर्माण करण्याच्या प्रयत्नात इतरांच्या इच्छा व भावनांचा आदर करण्यास अपयशी व्हाल, ज्यामुळे सहकारी व मित्रांचे प्रेम गमावून नातेसंबंधांमध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे. आपल्या फायद्यासाठी प्रतिकूल परिस्थितीत देखील विरोधकांचा पाठिंबा मिळवण्यात यशस्वी व्हा. आर्थिक बाबींमध्ये पारंगत असल्याने जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये तुम्हाला पैसा आणि आदर मिळेल. चौथ्या स्थानातील कुंभ राशीमध्ये राहू स्वग्रही स्थित आहे, परंतु येथे राहू चिंतित असेल, कारण वृश्चिक राशीमध्ये राहू नीच स्थानावर असल्याचे मानले जाते. या काळात राहू तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल गोंधळात टाकू शकतो. तुमची आई असो, मुले असो किंवा मित्र असो, तुम्हाला हव्या असलेल्या आनंदापासून आणि आधारापासून वंचित राहावे लागू शकते. तुमच्या वडिलांचा देखील फेब्रुवारीमध्ये आनंद आणि पाठिंबा मिळणार नाही. दुचाकी किंवा चारचाकी वाहन, नोकर चाकर व इतर देखभालीचा खर्च नेहमीपेक्षा जास्त होईल. व्यवसायाचा किंवा मालमत्तेचा हेवा करणाऱ्या तुमच्या प्रतिस्पर्ध्याकडून तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्ही दुःखी आणि चिंतित व्हाल. जर तुम्ही अविवाहित असाल तर लग्न होण्याची शक्यता दिसते, किंवा जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्ही तुमच्या पत्नीला आनंदी आणि नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या आईकडून तुम्हाला फारसे प्रेम आणि आपुलकी मिळणार नाही. कदाचित काही कारणास्तव तुमचे भावासोबत मतभेद होऊ शकतात, परंतु तुम्ही कुटुंबातील सर्व सदस्य आणि ओळखीच्या लोकांशी प्रेमळ आणि सहकार्यात्मक संबंध ठेवा. कामकाजाच्या ठिकाणी सर्व बाजूंनी फायदे होतील, परंतु दैनंदिन जीवनात मात्र तुम्ही असमाधानी किंवा मृतभाषी असल्याची जाणीव होईल. सध्याच्या परिस्थितीनुसार जर तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि ज्ञानाचा योग्य वापर समाजातील किंवा ओळखीच्या लोकांच्या कमतरता दूर करण्यासाठी केलात तर तुमची नैतिकता आणि धार्मिक मूल्ये श्रद्धेनुसार होतील. लोकही तुमच्याकडे आधुनिक तत्त्वज्ञानी म्हणून पाहतील. जर तुम्ही राजकारणात सक्रिय असाल तर निम्न वर्गातील लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवल्यामुळे या काळात तुम्हाला गावचा सरपंच, नगरपालिकेचा नगरसेवक किंवा एखाद्या संस्थेचा प्रमुख होण्याची संधी मिळू शकते. तुम्हाला गाडी चालवता येते किंवा नाही हे महत्त्वाचे नाही, परंतु या काळात गाडी चालवण्याचा तुमचा उत्साह मात्र शिगेला पोहोचेल. व्यवसाय भरभराटीला येईल आणि आर्थिक लाभ वाढतील. अधूनमधून किरकोळ संधिवातामुळे त्रास होऊ शकतो. धर्मादाय कार्यात अडथळे येऊ शकतात, परंतु आनंद, यश आणि प्रतिष्ठा कायम राहील. तिसऱ्या आणि चौथ्या स्थानाचा स्वामी शनी 5व्या स्थानातील मीन राशीमध्ये नेपच्यून सोबत युतीत आहे. या काळात तुमचे धार्मिक वर्तन तुम्हाला धार्मिक विधींमध्ये आवड असल्याचे दर्शवेल. विज्ञानाच्या एखाद्या विषयाचा बराच काळ अभ्यास कराल किंवा परदेशी भाषेचे ज्ञान मिळवण्यासाठी उच्च शिक्षणाची पदवी मिळवण्याचा प्रयत्न देखील कराल व त्यामध्ये यशस्वी व्हाल, ज्यामुळे तुम्हाला बौद्धिक क्षेत्रात आदर आणि प्रसिद्धी मिळेल. अध्यात्म आणि तत्त्वज्ञान यासारख्या विशेष गुणांसह कलांमध्ये भाग घेऊन तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना प्रेरणा देण्याचा आणि त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न कराल, ज्यामुळे योगाभ्यास कार्यासारख्या योजना यशस्वीरित्या राबवल्या जातील. 5व्या स्थानात शनी नेपच्यूनच्या युती दरम्यान शनी तुम्हाला वास्तव आणि सांसारिक सुखांकडे खेचेल, तर नेपच्यून तुम्हाला धर्म, अध्यात्म आणि दैवी गुणांकडे आकर्षित करेल. व्यावहारिक गटांकडे दुर्लक्ष करणे
ध्येय निश्चित करण्यात चुका होणे किंवा कामाच्या ठिकाणी चुकीच्या व्यक्तीला सामील करणे तुमच्यासाठी लाजिरवाणे ठरू शकते. जर तुम्ही अविवाहित असाल तर लग्नाला उशीर होऊ शकतो. मुलांना किरकोळ आजार सतावतील. जर तुम्ही या काळात एखाद्या दानशूर किंवा परोपकारी व्यक्तीचे प्रेम आणि पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तुमच्या पत्नी आणि मुलांकडून आनंद आणि पाठिंबा मिळेल आणि तुम्हाला आर्थिक लाभ देखील होईल. मी विनंती करतो की कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लाईक आणि सबस्क्राईब करा. कधीकधी किरकोळ कारणांमुळे तुम्ही किंवा तुमच्या पत्नीमध्ये चिडचिडा किंवा रागवलेला स्वभाव अनुभवायला मिळेल. तुमच्या पत्नीला प्राचीन वस्तू, दागिने, कपडे किंवा पुस्तके गोळा करण्यात रस निर्माण होईल. जर तुम्ही अविवाहित असाल तर अचानक एका सुंदर सुसंस्कृत अशा मुलीसोबत लग्न होण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण म्हणजे 7व्या स्थानी बसलेला हर्षल असे घडू शकतो. तुम्ही शास्त्र आणि मानवतावादी मूल्यांना पाठिंबा द्या, पण या काळात कुठलेही काम अगदी मोकळेपणाने करा. कदाचित तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात लग्न किंवा वैवाहिक जीवनाबद्दल अपारंपरिक विचारसरणी समाविष्ट करण्याचा प्रयत्न कराल, कारण की तुम्ही शारीरिक संबंधांपेक्षा भावनिक किंवा आध्यात्मिक पैलूंना जास्त महत्त्वाचे मानाल. वृश्चिक राशी कोणी व्यक्ती अभिनय, कला किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात तज्ज्ञ असेल तर असे करिअर आणि जीवनशैली स्वीकारू शकेल, जे सामान्य लोकांसाठी लवकरच आकर्षणाचे केंद्र बनू शकेल. शेवटी तुमचे यश आणि तुमच्या अनुभवांमधून किती शिकता यावर अवलंबून आहे. कुठल्याही व्यक्तीच्या कुंडलीतील 8वे स्थान हे मृत्यू, रहस्य, लपलेले ज्ञान, अनपेक्षित घटना आणि पुनर्जन्म दर्शवते. 8वे स्थान व्यक्तीच्या जीवनातील खोल आणि रहस्यमय अनुभवांचे प्रतिनिधित्व करते. वृश्चिक राशीच्या 8व्या स्थानातील मिथुन राशीमध्ये 2ऱ्या आणि 5व्या स्थानाचा स्वामी गुरु वक्री अवस्थेत स्थित आहे. 8व्या स्थानी असलेला वक्री गुरु तुम्हाला अध्यात्म, गूढ ज्ञानाकडे आकर्षित करू शकतो. यामुळे भूतकाळातील सखोल आणि अधिक रहस्यमय पैलूचा शोध घेण्याचा प्रयत्नही करावा. परंतु तुम्ही हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की 8व्या स्थानी असलेला वक्री गुरु जादूटोणा आणि गोडतेचा रहस्यमय जगात घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल, जिथे वाद, युक्तिविवाद आणि अविश्वास यांना कोणतेही स्थान नसेल. यावर माझे स्पष्ट मत असे आहे की समजा जर कोणी तुम्हाला सांगितले की तुमच्यावर जादू केली आहे किंवा तुमच्या जमिनीत धन आहे आणि तुम्हाला लिंबू, नारळ किंवा कोंबडी कापावी लागेल, अशा अंधश्रद्धांना बळी पडण्याऐवजी आपण ज्योतिष, धार्मिक विज्ञान आणि अध्यात्म याबद्दल काहीतरी शिकले पाहिजे, जेणेकरून आपल्या व इतरांच्या जीवनात त्याचा चांगला वापर कसा करता येईल याचा विचार केला पाहिजे. या काळात तुम्हाला अचानक आणि अनपेक्षित घटनांचा सामना करावा लागू शकतो, जसे की आर्थिक नुकसान किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीचे आजारपण. जोपर्यंत गुरुग्रह वक्री आहे तोपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक घटना, मग ती तुमची नोकरी असो, व्यवसाय असो किंवा प्रिय मैत्री असो, शेवटी वेदनादायक असेल, कारण तुम्ही तुमच्या कामाशी आवश्यकतेनुसार प्रामाणिक आणि निष्ठावान राहिले नाहीत तर घडू शकता. 9व्या स्थानातील कर्क राशीमध्ये 1 जूनला जेव्हा गुरु प्रवेश करेल तेव्हा तो तुमचे सौंदर्य आणि विद्वत्ता वाढविण्याचे काम करेल. जून ते सप्टेंबर दरम्यान जर तुम्ही नियमित भक्तिभावे तुमच्या कुलदेवतेची व पूर्वजांची पूजा अर्चा करून वडिलांच्या कामात त्यांना मदत केली तर कुटुंबात उद्भवणाऱ्या समस्या दूर होतील आणि कुलदेवता व पूर्वजांचा आशीर्वाद मिळून व्यवसायात किंवा कामाच्या ठिकाणी आर्थिक लाभ होईल व घरामध्ये सुख शांती नांदेल. सत्य, न्याय आणि नीतिमत्तेचा पुरस्कार करणाऱ्यांना तुम्ही जास्त महत्त्व द्या. उदार, शुद्ध, दानशूर व्यक्तीच्या मूल्यांवर तुमचा नक्कीच विश्वास असेल. अंतर्ज्ञानी असल्याने तुम्ही तुमच्या जन्मस्थानापासून दूर उच्च शिक्षण घेण्यात यशस्वी व्हा. ज्ञानाबद्दलची तुमची नैसर्गिक उत्सुकता तुम्हाला अभ्यासाद्वारे परदेशी संस्कृती शिकवण्यात किंवा त्याचा प्रचार करण्यात रस निर्माण करेल. कामाच्या ठिकाणी एक कार्यक्षम व्यवस्था स्थापित करून समुदाय किंवा ओळखीच्या लोकांसाठी आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात पुढाकार घ्या. यामागे तुमचा उद्देश अगदी स्पष्ट असेल
तुम्ही लोकांची मदत आणि पाठिंबा मिळवून समाजात प्रचलित असलेल्या काही भ्रष्ट समजुती बदलून आणि इच्छित सुधारणांच्या मदतीने धर्माचे मूळ स्वरूप स्थापित करण्याचा प्रयत्न कराल. पण धर्म, नैतिकता आणि अध्यात्माबद्दल आदर आणि सखोल ज्ञान तुम्हाला काहीसे हट्टी किंवा संकुचित विचारसरणीचे बनवू शकते. हजार वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये असा कोणीतरी एखादा असू शकतो जो इतरांचा कमकुवतपणा पाहून त्यांना त्यांच्याच शब्दात गुंतवून फसवण्याचा प्रयत्न करू शकतो. हे सर्व त्याच्या कल्पनांच्या श्रेष्ठतेमधून नाही तर त्याची शक्ती, दहशत आणि भीतीद्वारे समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करेल आणि निसंशयपणे अनावश्यक शत्रुत्वाचा खतपाणी घाल. तुमच्या धार्मिक आणि धाडसी स्वभावामुळे या काळात तुम्हाला विश्वास मिळवण्याची संधी मिळू शकते. इतरांच्या कल्याणासाठी काहीतरी चांगले करण्यात तुम्हाला अडथळे येऊ शकतात. तथापि आळस आणि कल्पनांचा अभाव मात्र एखाद्या वेळी अनैतिक कृत्य करण्यास प्रवृत्त करू शकतो, ज्यामुळे बदनामी आणि अपयशाला सामोरे जाऊ लागू शकते. 10व्या स्थानात असलेल्या सिंह राशीमध्ये 31 ऑक्टोबरला ज्यावेळी गुरु प्रवेश करेल तेव्हा आजपर्यंत जे काही चुकीचे होत होते त्यामध्ये आता सुधार होईल. दैनंदिन जीवनातील जबाबदाऱ्या कुशलतेने पार पडल्यामुळे कदाचित आपली प्रतिमा सुधारण्यासाठी सत्तेचा लोभ आणि अहंकारी वृत्ती स्वीकारून लोकांच्या इच्छा आणि अपेक्षा पूर्ण करा, ज्यामुळे जनतेचा पाठिंबा मिळाल्याने तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व घडवण्याची संधी मिळेल व कारभारात यशस्वी होऊन धनलाभ, वाहनपद, प्रतिष्ठा आणि उच्च अधिकाऱ्यांसोबत प्रसिद्धी मिळेल. 25 नोव्हेंबर रोजी जेव्हा राहू मकर राशीच्या 3ऱ्या स्थानी आणि 9व्या स्थानी केतू वक्री होईल तेव्हा तुम्हाला तुमच्या पत्नीकडून आनंद आणि पाठिंबा मिळेल. जर तुम्ही व्यावसायिक वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ चांगला आहे. पारंपरिक कामात आर्थिक फायदा होईल, परंतु 3ऱ्या स्थानी राहू तुमच्या भावासोबत मतभेद किंवा कटुता निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो. एखादी यात्रा किंवा परिवारासोबत सहल आयोजित करणे फायदेशीर ठरेल. खबरदारी म्हणून वृश्चिक राशीच्या व्यक्तीने नामाक्षर अंतर्गत येणाऱ्या आजारांबद्दल नेहमीच जागरूक राहिले पाहिजे. जर तुमचे नाव तू, ती, ते, तो या अक्षरांनी सुरू होत असेल तर तुम्हाला आयुष्यात कधी संधिरोग, अपचन, पोट फुगणे, मूत्रपिंडाचा अडथळा, चक्कर येणे, मधुमेह, चिडचिड, गोदाशय अडथळा, मूत्रमार्ग अडथळा, जलोदर सारख्या आजारांना सामोरे जाऊ लागू शकते. किंवा जर तुमचे नाव नी, नो, ने या अक्षरांनी सुरू होत असेल तर तुम्हाला आयुष्यात कधी उच्चता, डोकेदुखी, संसर्गजन्य रोग, मूत्राशयासारख्या आजारांना सामोरे जाऊ लागू शकते. किंवा जर तुमचे नाव या, ई, यू या अक्षरांनी सुरू होत असेल तर तुम्हाला आयुष्यात कधी छातीचे आजार, शरीराचे थरथरणे, अशक्तपणा, आतड्यांचे विकार, मूळव्याध सारख्या आजारांना सामोरे जाऊ लागू शकते. अशी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप फायदेशीर ठरेल. पुढे काही उपाय सांगत आहे. जर तुम्ही श्रद्धेने आणि भक्तिभावे नियमितपणे कोणताही एक उपाय केला तर तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच याचा फायदा होईल. पहिला उपाय, राहूच्या वैदिक मंत्राचा नियमितपणे जप करा. दुसरा उपाय, वेगाने जाणाऱ्या वाहनांपासून सावधगिरी बाळगा. तिसरा उपाय, 250 ग्रॅम धणे आणि हळकुंड वाहत्या पाण्यात सोडा. चौथा उपाय, दररोज संतान गोपाल पाठाचे वाचन करावे. कृपया व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओचे सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा. शुभ कल्याण.